आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 10 फेब्रुवारी 2026च्या GR नुसार यांना जुनी पेन्शन योजना लागू. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. आपण GR सुद्धा समोर पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या भरती प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना ओल्ड पेन्शन स्कीम OPS लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भात शासन आदेश जारी केला असून केंद्र शासनाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयाची पार्श्वभूमी केंद्र सरकारने यापूर्वी असा निर्णय घेतला होता की या पदासाठी 22 डिसेंबर 2003 पूर्वी जाहिरात निघाली, परंतु नियुक्ती 1 जानेवारी 2004 नंतर झाली आणि ज्यांना नवीन पेन्शन योजना NPS लागू झाली अशा कर्मचाऱ्यांना एकदाच वन टाईम ऑप्शन जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याची संधी देण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय काढून राज्य कर्मचाऱ्यांनी हा सुविधा लागू केली. कोणाला जुनी पेन्शन योजना लागू होणार? हा निर्णयानुसार पुढील अटी पूर्ण करणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू राहणार आहे. पात्र कर्मचारी ज्या पदासाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात अधिसूचना निघाली आहे, ज्यांची प्रत्यक्ष नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली आहे, जे सध्या किंवा पूर्वी NPS अंतर्गत होते, ज्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीत एक वेळ पर्याय ऑप्शन सादर केला आहे, अशा कर्मचाऱ्यांना पुढील नियम लागू होतील. महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982, निवृत्ती वेतन अंश राशीकरण नियम 1984, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी GPF नियम 1998. उदाहरण डॉक्टर सुहास सोनवणे प्रकरण. या शासन आदेशात सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास सदाशिव सोनवणे यांच्या प्रकरणाचा उल्लेख आहे. त्यांच्या पदाची जाहिरात 2001 मध्ये झाली होती. नियुक्ती 2008 मध्ये झाली. त्यांनी 2024 मध्ये जुनी पेन्शन स्वीकारण्याचा पर्याय दिला. शासनाने त्यांचा अर्ज मंजूर केला, म्हणून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. NPS खात्याबाबत काय होणार? ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल त्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांचा हिस्सा NPS मधील कर्मचाऱ्यांचा जमा पैसा व्याजासह नव्याने उघडलेल्या GPF खात्यात जमा केला जाईल. शासनाचा हिस्सा, शासनाचा जमा पैसा व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वर्ग केला जाईल. नवीन GPF खाते पात्र कर्मचाऱ्यांचे GPF खाते तात्काळ सुरू केले जाईल. कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. हा निर्णय हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे, कारण जुनी पेन्शन योजना आजीवन सुरक्षित उत्पन्न देते. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळते, कुटुंबाला संरक्षण मिळते, NPS मधील अनिश्चिततेपासून मुक्तता मिळते. विशेषतः आरोग्य, शिक्षण, महसूल प्रशासन आदी विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षण खातेसुद्धा आहे, त्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. अर्ज कसा करावा? पात्र कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा, जाहिरातीची प्रत जोडावी, नियुक्ती आदेश सादर करावा, वन टाईम ऑप्शन फॉर्म भरावा, अंतिम मुदतीत कागदपत्रे द्यावीत. यामुळे जुनी पेन्शन योजना मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. निष्कर्ष: 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या भरती प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासनाचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे. हा निर्णय भविष्यात अनेक प्रलंबित प्रकरणाचा मार्ग मोकळा करणारा असून हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. GR पाहूया. हा पूर्ण GR अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा GR पूर्ण डाउनलोड करू शकता.